नमस्कार, ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आहे 14 मार्च आणि आज आहे धुलीवंदन। धुलीवंदन विषयी विशेष गिफ्ट आणि आज स्पेशल गिफ्ट जाहीर झालेलं आहे आणि ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। 10व्या हप्त्याविषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत आणि 10व्या हप्त्याची घोषणा झालेली आहे, परंतु ते तुम्हाला नक्की कोणत्या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पैसे पडणार आणि कोणत्या जिल्ह्यात उशीर होणार आहे। 10व्या हप्त्याविषयी आणि धुलीवंदन स्पेशल आज सणानिमित्त हप्ता वाटप होणार का, होणार असेल तर कोणत्या महिलांना अगोदर पैसे येणार आणि कोणत्या महिलांना दुसऱ्या टप्प्यात तिसऱ्या टप्प्यात पैसे येणार, सर्वात महत्त्वाचा अपडेट आपण आज घेऊन आलेलो आहोत। आणि 14 मार्च धुलीवंदन विशेष आजचा व्हिडिओ असणार आहे। आज महत्त्वाचं म्हणजे सणानिमित्त महिलांना खुश करण्याचं शासनाचं धोरण हे किती खरं आहे आणि किती खोटं आहे। तर आज 100% पैसे वाटप होणार आहेत आणि त्याविषयीच हा व्हिडिओ आहे। महत्त्वाचं म्हणजे शासनाने जे धुलीवंदन स्पेशल गिफ्ट ठेवलेलं आहे त्याविषयी महत्त्वाची अपडेट आपण देणार आहोत। त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरूच नका, कारण अशाच खात्रीशीर आणि नवनवीन अपडेट आणि महत्त्वाच्या खऱ्या अपडेट आपण देत असतो। अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि चला तर जाणून घेऊयात 10व्या हप्त्याविषयी जी अपडेट आलेली आहे। 10व्या हप्त्याचं नक्की महिलांना आज वाटप होत आहे का आणि होणार असेल तर कोणत्या महिलांना अगोदर पैसे येणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातील महिलांना आज पैसे पडणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील महिलांना हा दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात पैसे पडणार आहेत। आज किती जिल्ह्यात पैसे पडणार आणि कोणत्या महिलांना अगोदर पैसे भेटणार आहेत। 10व्या हप्त्याची महत्त्वाची अपडेट आपल्याकडे आलेली आहे आणि धुलीवंदन विशेष सणानिमित्त आज स्पेशल गिफ्ट तुमच्यासाठी जाहीर झालेला आहे। 4 महत्त्वाचे गिफ्ट शासनाने जाहीर केलेले आहेत आणि ते 4 गिफ्ट कोणते असणार आहेत तीच अपडेट आपण पाहणार आहोत। तुमच्यासाठी महत्त्वाच्या अपडेट आज आपल्याकडे आलेल्या आहेत। सर्वात प्रथम आपण धुलीवंदनच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज आहे धुलीवंदन आणि सर्वांना धुलीवंदनच्या हार्दिक शुभेच्छा। त्याबद्दल आपण महत्त्वाच्या अपडेट आज घेऊन आलेलो आहोत। सणानिमित्त महिलांना हे पैसे वाटप होणार का, 10व्या हप्त्याचे पैसे येणार तर ते कधीपासून स्टार्ट होणार आणि किती महिलांना पडणार, कोणत्या जिल्ह्यातील महिलांना आज पैसे पडणार आहेत। धुलीवंदन निमित्त आज महिलांना 10वा हप्ता तर वाटप होत आहे, परंतु तो कोणत्या जिल्ह्यातील महिलांना आज असणार आहे तेच आपण जाणून घेणार आहोत। चला तर धुलीवंदन विशेष आजचा व्हिडिओ असणार आहे। महत्त्वाच्या अपडेट आपण तुम्हाला दिलेले आहेत, देत आहोत आणि देत राहणार आहोत। त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा। चला तर जाणून घेऊयात आज आहे धुलीवंदन। आजपासून 10व्या हप्त्याचं वाटप होणार आहे आणि ते कोणत्या महिलांना आज पडणार आणि कोणत्या 3 टप्प्यामध्ये हे विभागलं जाणार आहे, कोणत्या टप्प्यात कोणत्या महिलांना पैसे। 3 टप्पे जे असणार आहेत त्या पहिल्या टप्प्यातील महिलांना कधी पैसे पडणार आहेत आणि त्यांना 1500 रुपये हे जमा होण्यास सुरुवात होणार आहे का, आज ते होणार आहे का, त्याविषयीच ही अपडेट असणार आहे। चला तर कोणत्या जिल्ह्यात कोणत्या महिलांना आज पैसे पडणार आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओच्या संपूर्ण व्हिडिओ पाहिलात तर तुमच्या लक्षात येणार आहे कोणत्या जिल्ह्यातील महिलांना पैसे पडणार आहेत। महिलांना अजून 1500 रुपये जमा होणार आहेत। तेच 1500 रुपये नक्की कोणत्या महिलांना पडणार आहेत आणि 1500 रुपयांचं जे गिफ्ट आहे हे तुम्हाला कधी पडणार आहे, तर तुम्हाला 8वा आणि 9वा हप्ता हा जमा झालेला असेलच। 2 हप्ते जर तुम्हाला आले असतील, 8वा आणि 9वा हप्ता हे 2 हप्ते जर आले असतील तर 10व्या हप्त्याची ज्यांना प्रतीक्षा लागलेली आहे त्या महिलांना 10व्या हप्त्याचे हे पैसे लवकरच सणानिमित्त आज टाकायला चालू करणार आहेत। शासनाने ती महत्त्वाची अपडेट दिलेली आहे आणि 10व्या हप्त्याचं वाटप आजपासून सुरू होत आहे। महत्त्वाची अपडेट असणार आहे, कोणत्या महिलांना पैसे पडणार आहेत हे महत्त्वाचं असणार आहे, कारण 8व्या हप्ता हा तुम्हाला जमा झालाय, 9वा झालाय आणि 10वा हप्ता आजपासून सुरू होतोय का। 8वा 9वा जमा झाला असेल तर तुम्हाला यात 2 हप्त्याचे 3000 रुपये जमा झालेले आहेत, परंतु अजून 1500 रुपयांचं हे गिफ्ट तुम्हाला लगेच भेटणार आहे आणि ते कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत। होळी सणानिमित्त, होळी आणि धुलीवंदन या सणानिमित्त लवकरच 10वा हप्ता सुद्धा वाटप होत आहे आणि होणार आहे, परंतु 10व्या हप्त्याची अपडेट महत्त्वाची असणार आहे आणि 10व्या हप्त्याविषयी आजचा हा संपूर्ण व्हिडिओ 10व्या हप्त्याविषयीच असणार आहे। 10व्या
हप्त्यातील सर्व महिलांसाठी राज्य शासनाने ही तरतूद केलेली आहे. 36,000 कोटी रुपयांची तरतूद शासनानं करून ठेवलेली आहे आणि 10व्या हप्त्याचे सुद्धा पैसे याच 36,000 कोटीतून येणार आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पात ही तरतूद करण्यात आलेली आहे आणि महिलांसाठी आनंदाची बातमी म्हणजे महिलांना हे गिफ्ट लगेच चालू होत आहे. तर महिलांना 10व्या हप्त्याविषयी सविस्तर माहिती आपण देत आहोत. 36,000 कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं महिला सक्षम आणि समृद्ध व्हाव्यात यासाठी तरतूद करून ठेवलेली आहे. तुम्हाला 1 वर्ष चालू वर्षातील सर्व हप्ते हे तुम्हाला सुरळीत चालू राहणार आहेत आणि ते हप्ते तुम्हाला रेग्युलर येत राहतील. 1500 रुपये हे तुम्हाला पडत राहणार आहेत. 1500 रुपयांचं वाटप सविस्तर तुम्हाला चालू राहणार आहे. काळजी करण्याची गरज नाही. कोणत्याही महिलेला यातून वगळलं जाणार नाहीये. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांना 8वा आणि 9वा हप्ताच आला नसेल त्यांना मात्र या योजनेतून वगळलं गेलंय का, आणि जर गेलं असेल तर त्यासाठी काय करावं लागणार आहे ही सुद्धा अपडेट आपण पुढे देणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे 24 लाख महिला लखपती दीदी करण्याचं उद्दिष्ट सुद्धा शासनाने ठेवलेलं आहे. ती योजना काय आहे त्याविषयी सुद्धा सविस्तर डिटेल माहिती आपण पुढे पाहणार आहोत. आज कोणत्या बहिणींना पैसे वाटप होणार आहे, आज नक्की कोणत्या लाडक्या बहिणी पात्र, ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना नक्की आज कोणत्या बहिणी असणार आहेत त्याविषयी सविस्तर डिटेल माहिती आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणारच आहे. परंतु आज हे वाटप नक्की कोणत्या महिलांना होणार आहे आणि कोणते जिल्हे असणार आहेत त्याविषयी आपण लगेच जाणून घेणार आहोत. किती जिल्ह्यात आज वाटप होणार आहे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे, कारण आज हे किती जिल्हे आहेत त्यावरती आपण जाणून घेणार आहोत आणि कोणत्या जिल्ह्यातील महिलांना कधी पैसे पडणार लगेच उशीर न करता आपण जाणून घेणार आहोत. कोणते जिल्हे आहेत लगेच जाणून घेऊयात. चला तर जाणून घेऊयात. नंबर 1ला कोणता जिल्हा असणार आहे. ज्या जिल्ह्यात गेल्या 9व्या हप्त्याचं वाटप जेव्हा झालं त्यावेळेस ज्या जिल्ह्यात उशीर लागला होता त्यावेळेस 3ऱ्या टप्प्यात हा जिल्हा पडलेला होता. त्यामुळे पहिल्या नंबरला या टप्प्यात 10व्या हप्त्यासाठी त्यांची निवड झालेली आहे. आणि ते जिल्हे कोणते 10 असणार आहेत, 10 जिल्हे असणार आहेत. ते कोणते असणार आहेत त्यांना सगळ्यात अगोदर हे पैसे वाटप होणार आहे. जाणून घेऊयात. पहिला जिल्हा आहे नाशिक जिल्हा, दुसरा जिल्हा आहे रायगड, ठाणे, इकडे रत्नागिरी, बीड, इकडे अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, वर्धा आणि लातूर जिल्हा. या जिल्ह्यांमध्ये पहिले 10 जिल्हे असणार आहेत. या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात वाटप करायचं ठरवलेलं आहे आणि या जिल्ह्यात सुरुवातीला 1500 रुपयांचा निधी जमा होणार आहे. महिलांना मोठे 4 गिफ्ट सुद्धा जाहीर झालेले आहेत. ते गिफ्ट सुद्धा कोणते आहेत आपण लगेच जाणून घेणार आहोत. महिलांसाठी महत्त्वाचे आणि मोठ्या अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत. महिलांसाठी 4 गिफ्ट भेटणार आहेत. 4 गिफ्ट कोणते असणार आहेत तर ते आपण जाणून घेऊयात. 4 गिफ्ट आलेले आहेत महिलांना. यातील गिफ्ट योजना सर्वात महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाचे 4 जे गिफ्ट आहेत त्यातील काही गिफ्ट आपल्याला दिलेले आहेत आणि काही गिफ्टची आज आपण घोषणा करणार आहोत. ते गिफ्ट तुम्हाला आजपासून भेटणार आहेत. कोणते गिफ्ट असणार आहेत जाणून घेऊयात. तुम्हाला पहिलं गिफ्ट शासनानं जे दिलेलं होतं ते तर आपण पुढे जाणूनच घेणार आहोत, परंतु नवीन एक योजना शासनानं काढलेली आहे आणि ती योजना काय असणार आहे तर पिंक रिक्षा योजना. या योजनेमध्ये महिला समृद्ध आणि सक्षम आणि स्वतःच्या पायावरती स्वतः पैसे कमवावेत यासाठी ही योजना शासनानं आणलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी विशेष प्राधान्य या योजनेत देणार आहेत. नवीन पिंक रिक्षा योजना नक्की काय आहे आणि किती महिलांना या रिक्षा भेटणार आहेत. नवीन पिंक रिक्षामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात 10,000 रिक्षा उपलब्ध होणार आहेत आणि या रिक्षा तुम्हाला स्वतः चालवायच्या आहेत. शासकीय ठिकाणी तुम्ही ही रिक्षा चालू शकता आणि तुम्हाला स्वतःचा स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी शासन सकारात्मक पुढे पाऊल उचलत आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या 4 गिफ्ट आहेत त्यापैकी एक गिफ्ट आहे 2490 रुपये. 2490 रुपये 3 गॅस मोफत. 1 वर्षात 3 गॅस मोफत जे भेटतात तुम्हाला, त्या 3 गॅस मोफतचे पैसे तुम्हाला जर पडले नसतील, तुम्हाला तर 2490 रुपये पडायलाच पाहिजेत. पडले असतील तुमचे अकाउंट हे चेक करा. जवळजवळ 80% महिलांना हे 2490 रुपये जमा झालेले आहेत. आणि जर तुम्हाला झाले नसतील तर त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला करायचे आहे KYC. KYC कुठे करायची तर KYC करायची आहे तुमची गॅस एजन्सी जिथेच आहे. तुम्ही जिथून गॅस भरता त्या गॅस एजन्सीमध्ये गॅस पुस्तक घेऊन जायचं आहे, आधार कार्ड आणि
बँक पासबुक हे डिटेल तुमच्याकडे असायला हवेत आणि त्यानंतर तुम्ही KYC केल्यानंतर तुम्हाला ही सबसिडी पडायला चालू होईल. तुम्हाला मागील राहिलेल्या सबसिडीसुद्धा पडणार. त्यामुळे तुम्ही KYC करून घ्या आणि मोबाईल नंबर, आधार नंबर सगळं अपडेट करून घ्या. तुम्हाला सगळे पैसे पडणार आहेत. शासनानं जी अन्नपूर्णा योजना काढलेली आहे 3 गॅसचे पैसे तुम्हाला पूर्णपणे पडत असतात. 2490 रुपयांचं हे गिफ्ट तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मात्र तुम्हाला KYC करणं जरुरी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला टाकी घेताना बुक करूनच घ्यायची आहे. टाकी बुक केली तरच तुम्हाला ही सबसिडी पडणार आहे, अन्यथा ही सबसिडी तुमच्यासाठी नाही आहे. तुम्ही जर गॅस टाकी बुक करत नसाल तर तुमच्यासाठी ही सबसिडी नसणार आहे. महिलांना 2 मोठे गिफ्ट, एक 2490, दुसरं 1500 रुपयांचं 10व्या हप्त्याचं वाटप, असे टोटल तुम्हाला हे पैसे पडणार आहेत. 2100 रुपयावरती आत्ताच कोणतीही घोषणा झालेली नाही. ती घोषणा पुढे झाल्यानंतर आपण तुम्हाला सर्वात अगोदर जलद माहिती देणार आहोत. लाडक्या बहिणींना 1500 आले, परंतु आता लाडक्या बहिणी अजूनही काही प्रतीक्षेत आहेत. 10व्या हप्त्याचं तर वाटप होणारच, परंतु 8वा आणि 9वा हप्ता ज्या महिलांना आलेला नाही त्यांच्यासाठी काय, त्यांना परत अर्ज करता येणार का, आणि जर येणार असतील तर ते कधी येणार आहेत. सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती त्या वेबसाईटची लिंक येणार आहे. कारण ज्या टायमिंगला शासन वेबसाईट लॉन्च करणार आहे, पहिली वेबसाईट चालू करणार आहे, त्यानंतर आपण सगळ्यात अगोदर तुम्हाला लिंक देणार आहोत. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच नवनवीन अपडेट आणि सर्वात अगोदर लिंक वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज करता येणार आहेत. ज्या महिला आता अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना सुद्धा रिअप्लाय करण्याचं ऑप्शन त्यांना येणार आहे आणि त्यांना परत एकदा लाडकी बहीण योजनेचा पूर्णपणे लाभ घेता येणार आहे. ते कसं, जर तुमचं उत्पन्नामुळे तुम्ही जर बाहेर निघला असाल तर तुम्ही उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे चुकून चुकीने तुमचं जास्त झालं असेल, समजा 2.5 लाखाच्या पुढे तुमचं उत्पन्न गेलं असेल तर मात्र तुम्ही ते परत दुरुस्त करून तुम्ही या योजनेत परत समाविष्ट केले जाऊ शकता. चुकून तुमचं जर चुकीने तुम्हाला या योजनेतून बाहेर काढलं असेल किंवा झाला असताल तर मात्र तुम्हाला परत या योजनेचा लाभ घेताना येणार आहे. रिअप्लायचं ऑप्शन तुमच्यासाठी परत येणार आहे. त्यामुळे परत एकदा सांगतो, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशी लिंक सर्वात अगोदर आल्यानंतर आपण सगळ्यात अगोदर तुम्हाला देणार आहोत. आणि पुढे जाणून घेणार आहोत कोणत्या महिला वगळल्या गेलेल्या आहेत. ज्या महिला वगळल्या गेलेल्या आहेत त्या कशामुळे वगळल्या गेलेल्या आहेत, त्यांचे काय कारण होते, त्यांना कोणत्या नियम मोडल्यामुळे, कोणते 4 नियम होते ते मोडल्यामुळे तुम्हाला या योजनेतून बाहेर काढण्यात आलेलं आहे. कोणते 4 नियम आहेत ते आपण जाणून घेऊयात. नक्की कशामुळे तुम्हाला या योजनेतून बाहेर काढलं गेलेलं आहे. पहिलं आहे, जर तुम्ही टॅक्स भरत असाल तर तुम्हाला या लाडकी बहीण योजनेत पात्र ठेवलेलं नाही आहे, तुम्हाला यातून अपात्र करण्यात आलेलं आहे. इथून पुढे तुम्हाला लाभ भेटणार नाही आहे. पहिला नियम आपण जाणून घेतला. दुसरा नियम आहे उत्पन्नाचं प्रमाणपत्र. जर 2.5 लाखाच्या पुढे तुमचं उत्पन्न असेल तर मात्र तुम्हाला यातून बाद केलं गेलेलं आहे. जर तुम्ही नोकरीला असाल, दोघांपैकी एक जण जरी नोकरीला असाल तरीसुद्धा या योजनेतून तुम्हाला वगळलं गेलेलं आहे. आणि इतर योजनेचा जर लाभ घेत असाल तर मात्र जर तुम्ही 1500 रुपये तुम्हाला महिन्याला इतर योजनेचे येत असतील तर मात्र तुम्हाला 1ही रुपया येणार नाही आहे. आणि जर तुम्हाला 1000 रुपये इतर योजनेचे येत असतील तर मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये जमा होत राहणार आहेत. काळजी करण्याची गरज नाही. 4 नियम होते. अजून एक नियम आहे 4 चाकी गाडीचा. 4 चाकी गाडी जर तुमच्या नावावरती असेल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेतून बाद करण्यात आलेला आहे. RTO विभागाकडून, प्रत्येक विभागाकडून याचा डाटा मागितला गेलेला होता आणि त्यानंतर तुम्हाला हे बाद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे हे 4 नियम महत्त्वाचे होते. आणि सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आता आपण जाणून घेऊयात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेत मार्च एंडपर्यंत जवळजवळ 52 लाख अपात्र महिला असणार आहेत. कारण तशा शासनाकडूनच अधिकृतरित्या घोषणा झालेली आहे. कारण मार्च एंडपर्यंत ही कारवाई चालणार आहे. मार्च संपेपर्यंत 52 लाख महिला बाहेर निघणार आहेत. फक्त 2च कोटी महिला या योजनेत पात्र ठरणार आहेत आणि 2 कोटी महिलांनाच हा कंपल्सरी लाभ भेटत राहणार आहे. महत्त्वाचं म्हणजे अजून एक स्कीम आलेली आहे, अजून एक योजना आलेली आहे. ती काय आहे आणि नवीन स्कीमचा, नवीन योजनेचा तुम्ही लाभ कसा घेणार आहात. तुम्हाला जर लाईफ टाईम पेन्शन पाहिजे, तुम्हाला आयुष्यभर पैसा पाहिजे, तुम्ही समजा का जोपर्यंत बिझनेस करताय, व्यवसाय करताय किंवा नोकरी करताय, काय जे करताय, त्यानंतर तुम्ही
नोकरी सोडल्यानंतर बिझनेस तुमचे हातपाय थकल्यानंतर तुम्ही कसे पैसे कमवू शकता, तर ती स्कीम कशी आहे ती आपण आज जाणून घेणार आहोत. नवीन पेन्शन योजनाचा प्लॅन जो आहे तो लॉन्च झालेला आहे आणि ती कोण घेऊन आलंय, SBI लाईफ इन्शुरन्स हा प्लॅन घेऊन आलेले आहेत. त्यामुळे खात्रीशीर हा प्लॅन आहे आणि गॅरंटेड प्लॅन आहे. एकही रुपया सांगितल्यापेक्षा कमी येत नाही. जे काही दाखवलेलं आहे तेच पैसे तुम्हाला इथून पुढे हप्ते भरल्यानंतर भेटणार आहेत. तर किती हप्ते भरायचे तुम्हाला, टोटल तुम्हाला भरायचे आहेत 15 हप्ते. 15 हप्ते 50,000 रुपये जर तुम्ही भरत राहिलात 15 वर्ष, तर मात्र 7व्या वर्षापासून तुम्हाला माघारी पैसे येतात 29,500 रुपये, हे 14 वर्षापर्यंत. आणि 15व्या वर्षी तुमचे 48,250 माघारी येतात. म्हणजे तुम्हाला 15वा हप्ता हा भरायचाच नसल्यासारखा आहे. हे सुद्धा तुम्हाला माघारी येत असल्यामुळे तुम्हाला फक्त 20,000 रुपये भरायचे आहेत. म्हणजे तुम्हाला इथे 6 हप्ते हे पूर्णपणे भरायचे आहेत आणि 7व्या वर्षापासून तुम्हाला 20,000 रुपये भरायचे आहेत. किती भारी आहे ना प्लॅन. तर 15 वर्ष हप्ते भराल तर मात्र तुम्हाला लाईफ टाईम पैसा भेटणार आहे. किती रुपये, 48,200 रुपये. किती भारी प्लॅन आहे. 48,200 रुपये हे तुम्हाला लाईफ टाईम भेटणार आहेत. आयुष्यभर जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत हे पैसे भेटत राहणार आहेत. प्रत्येक वर्षी तुम्हाला हे पैसे पडणार आहेत. जर तुमच्या सोयीसाठी तुम्ही 1 वर्षाला हप्ता भरू शकत नसाल तर महिन्याला घ्या. 1 महिन्याला तुम्ही 4,166 रुपये भरून सुद्धा हा प्लॅन करू शकता. फक्त 3 हप्ते सोबत सुरुवातीचे भरावे लागतात. त्यानंतर तुम्ही महिन्याला पैसे भरू शकता. आणि यासोबत विमा कवर सुद्धा आहे. विमा कवर सुद्धा जसं वय वाढत जातं तसं विमा कवर वाढत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैसे कमवण्याची सुवर्ण संधी SBI लाईफ इन्शुरन्सने तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. त्यामुळे असा प्लॅन जर तुम्हाला करायचा असेल तर कोणाकडे करायचा आणि काय डॉक्युमेंट लागणार, सर्वात महत्त्वाची अपडेट आपण आता देणार आहोत. चला तर जाणून घेऊयात तुम्हाला कुठे संपर्क करायचा आहे. SBI लाईफ इन्शुरन्सचे ॲडवायझर आहेत आपल्याकडे, त्यांचा नंबर आपण दिलेला आहे. तुम्हाला या नंबरवरती संपर्क साधून तुम्ही या योजनेचा आणि सविस्तर लाभ घेऊ शकता. ऑनलाईन सुद्धा त्यांच्याकडून तुम्ही पॉलिसी करून घेऊ शकता. काहीही अडचण नाही आहे. तुम्हाला कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही पॉलिसी जरी त्यांच्याकडून केली तरी सुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये स्मार्ट केअर नावाचं ॲप येत असतं आणि त्यामध्ये तुमची पॉलिसी दिसत असते. तुम्हाला कोणतीही फ्रॉड नाही. सर्वत्र SBI लाईफच्या शाखा आहेत. तुम्ही चौकशी करू शकता आणि यांच्याकडून पॉलिसी करून घ्या. तुम्हाला 100% फायदा होईल. तुम्ही पैसे कमवण्याची संधी गमावू नका. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चला, धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.